आता सरांनी सांगितलं की 370 कलमाचा काश्मीरमध्ये बराचसा फायदा झाला. मला सांगा, गेल्या महिन्यापर्यंत तिथं किती हिंदू लोकांना मारण्यात आलं? मोदी सरकार आल्यानंतर 370च्या कलमचं ॲबोलिशन झालं, राज्यसभेमध्ये पास झालं, लोकसभेमध्ये पास झालं. भौगोलिक नाही तर ऐतिहासिकपणे चूक दुरुस्ती केली गेली. याच्यामध्ये वापरामध्ये लोकांना त्याचा काही उपयोग नव्हता, आउटडेटेड होता, ऑलरेडी उपयोग नव्हता. त्यामुळे त्याचा एवढा मोठा डंका वाजवायची काही गरज नाही की बा आम्ही कालबाजी कायदे रद्द केले. जे राज्य केंद्र सरकार जे कायदे करताय किंवा वागताय ते कायदा फळून वागताय. ज्या व्यक्तींना असं वाटतंय की बा एखाद्या व्यक्तीला मध्ये मारण्यात आलेलं आहे त्यांना कोर्टामध्ये जाण्याचा पूर्ण अधिकार आहे. ते कोर्टात का जात नाही? शेवटचा मार्ग तोच आहे, दुसरं काय करू शकतो? म्हणजे कोर्टाच्या कुठेतरी विश्वासार्हता आहे म्हणूनच कोर्टात जातात ना. नमस्कार, मी अविनाश चिलेकर, PCB टुडेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. PCB कट्टामध्ये आज आपण जो विषय घेत आहोत तो विषय आहे की भारतीय न्यायव्यवस्था. गेले 9 वर्ष देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे कार्यरत आहेत. काल त्यांच्या कारकिर्दीला 9 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 9 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये देशाच्या एकूण न्यायव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने फरक पडलेला आहे? न्यायव्यवस्था गतिशील झाली आहे काय? न्यायव्यवस्थेमध्ये आणखीन कोणते बदल झालेले आहेत? कायद्याच्या बाबतीमध्ये काय सुधारणा झालेल्या आहेत? ऑनलाईन प्रक्रिया आपण ऐकतो आहोत की न्यायव्यवस्था पूर्ण आता ऑनलाईन होत आहे, ती कशा पद्धतीची असेल वगैरे वगैरे, हे सगळे मुद्दे ह्याच्यामध्ये येतात. या विषयावरची चर्चा करण्यासाठी पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील कायद्यामधले विधी विभागातले न्याय आपण ज्याला तज्ज्ञ म्हणतो, जे सिनियर मोस्ट वकील आहेत, ज्यांचे या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये नाव आहे, अशा सर्व मान्यवरांना पाचारण केलेलं आहे. मी सुरुवातीला आपल्याला परिचय करून देतो. SB चांडक सर आपलं स्वागत आहे. त्याबरोबर सुशीलजी मंचरकर सर आपलंही स्वागत आहे. नंतर आपले दुसरे सुहासजी पडवळ सर आपलंही स्वागत आहे. नंतर सूरजजी खाडे सर आपलं स्वागत आहे. आणि सारिका परदेशी मॅडम आपलं स्वागत आहे. सर्व मान्यवर गेले 20, 25, 30 वर्ष या विभागामध्ये कायद्याच्या ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस करतात, कोर्टात प्रॅक्टिस करतात. मला प्रश्न असा आहे की नरेंद्र मोदी या देशामध्ये देशाचे पंतप्रधान म्हणून सत्तेवर आले, त्याच्यानंतर नागरिकांच्या अपेक्षा फार मोठ्या प्रमाणावरती वाढल्या. लोकांना कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये नरेंद्र मोदींकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. आपण पाहू त्याच्यावरती नेमकं तुम्ही काय सांगाल ते मत येईल पुढे. आत्तापर्यंत 9 वर्षामध्ये तुम्हाला याच्यामध्ये काय फरक दिसला? कायदा सुव्यवस्था, कायदे प्रक्रिया ही गतिशील झाली आहे का 9 वर्षामध्ये? चांडक सर, आपण काय सांगाल नेमकं? आता देशाची लोकसंख्या 140 करोड झालेली आहे. हे आपलं जे राज्य आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे, त्यामध्ये एक राज्य 28 आपण जे राज्य म्हणतो किंवा राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि एक केंद्र सरकार, अशा तर सगळ्यांचं राज्य त्यामध्ये चालतं आहे. मग कायदा सुव्यवस्था राखताना राज्याचा आपण विचार करावा लागतो. अगदी बरोबर. त्यामुळे बहुतांश जागी विरोधी पक्षाची पण राज्य आहेत, भाजपची पण राज्य आहेत आणि केंद्राचं पण राज्य आहे. यामुळे कायदा सुव्यवस्था राखताना ह्या गोष्टीचा नक्कीच विचार करावा लागतो. हे राज्यांना पण बरोबर घ्यावं लागतं आहे. राज्यामध्ये जे कायदा जर व्यवस्थित नसेल तर त्याचा जो ब्लेम आहे किंवा त्याचं जे जबाबदारी आहे ती केंद्रात तुम्ही टाकू शकत नाही. आता जी भाजप शासित राज्य आहे त्यामध्ये तुम्ही जर उत्तर प्रदेशचं उदाहरण घेतलं तर तुम्हाला असं दिसेल की कायदा सुव्यवस्था एकदम अतिशय चांगली आहे. जनतेने त्याबद्दल प्रत्येक वेळेस त्यांना तिथं निवडून दिलेलं आहे. आणि जे गुन्हेगारीकरण आहे, तो गुन्हेगार हात वरून तिथे येतात की बाबा आम्हाला तुरुंगात ठेवा. तर त्यामुळे कायदा व्यवस्थेचा जे प्रश्न आहे, आसाम असेल, मध्य प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, तर जिथं राज्य भाजपचे आहेत तिथं कायदा व्यवस्था अतिशय चांगली आहे. आता प्रत्येक जागे प्रत्येकाचा जे प्रश्न आहेत किंवा जे काही गोष्टींचं आपण लांघनचरण म्हणतो त्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखली जात नाही. आता ते PF जी संघटना आहे त्या संघटनेवर बंदी टाकण्यात आलेली आहे. तुम्ही जर नक्षलवाद जो आहे तो देशामधला संपूर्ण टाकण्यात आलेला आहे. काश्मीर प्रश्नामध्ये तुम्ही बघितलं तर सुरक्षेला जे अधिकार देण्यात आलेले आहेत ते मोठ्या प्रमाणात अधिकार राखून आता काश्मीरचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला आहे. 370 कलम जे असेल ते रद्द केलेले आहे. आणि जे निर्णय घेताना केंद्र सरकारने अतिशय शांतपणे, म्हणजे कोणत्या प्रकारे समजा राम मंदिर प्रश्न असेल, तुम्ही जर बघितला असेल तर खूप शांतपणे प्रश्न सोडवले आहेत की त्यामध्ये कोणत्या प्रकारचे दंगल किंवा वादविवाद झाले नाहीत. सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्यामध्ये मुस्लिम देश पण होते. आपण जर बघितलं असेल, हो बरोबर आहे, हो, जी लॉर्डशिप जे होते तर त्यांनी निर्णय देताना एकमताने जो निर्णय दिलेला आहे आणि तो निर्णय थोडा समतोल होता.
त्यामध्ये विरुद्ध वाढीला पण 5 एकर जागा देण्यात आली. तेव्हा न्यायव्यवस्थामध्ये ठेवताना अतिशय चांगल्या प्रकारे काम जे आहे ते केंद्र सरकारने केलेले असं माझं स्पष्ट मत आहे. अच्छा, मंचरकर सर, आपण काय सांगाल? गेले 9 वर्ष जर काय आपण पाहिलं तर कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न पहिल्या दिवसापासून सुरुवात झालेली आहे. आपण शेतकऱ्यांचं आंदोलन जर पाहिलं असेल, दिल्लीमध्ये नवीन कायदा करण्याच्या संदर्भातला होता. शेतकऱ्यांच्या इच्छेच्या विरुद्ध त्या ठिकाणी कायदे बनवण्याची तयारी झाली होती. बरोबर. तर त्या आंदोलनामध्ये अशा पद्धतीनं भूमिका घेण्यात आली की कुठल्याही परिस्थितीमध्ये ते 1 वर्ष 1.5 वर्ष ते आंदोलन करत होते, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची दाद त्या ठिकाणी देण्यात आली नाही. आणि शेवटी संपूर्ण नागरिक रस्त्यावर उतरल्यानंतर त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आणि त्याच्यामुळं तो कायदा त्या ठिकाणी रद्द करण्यात आला. तसंच NRCचा असेल किंवा CAA असेल, हे जर कायदे जे ते बनवत होते, याला पण नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला. त्यामुळे तेही कायदे त्यांना त्या ठिकाणी करता आले नाही. आत्ताच्या सरकारचं काम असं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या विचारामधल्या जे नियम आहेत या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी काम करायचं. तुम्ही आता सरांनी सांगितलं की 370 कलमाचा काश्मीरमध्ये बराचसा फायदा झाला. मला सांगा, गेल्या महिन्यापर्यंत तिथं किती हिंदू लोकांना मारण्यात आलं? त्या ठिकाणी सुद्धा त्यांना स्टेटमेंट करता आलं. आता कोण राज्यातला कोण माणूस त्या ठिकाणी जातं का? नाही जात. त्या ठिकाणी सरकार कसं बनवण्यात आलं? सगळ्या ठिकाणी एका विशिष्ट समाजाला, जातीला विरोध केला जातो आणि त्या ठिकाणी त्यांनी कशा पद्धतीनं सरकार त्या ठिकाणी बनवलं. अच्छा. काही ठिकाणी हे लोक स्वतःच्या इच्छेप्रमाणे आपल्याला वाटेल त्या हिशोबाने ते कायदा त्या ठिकाणी वाकवायचा प्रयत्न करतात. आणि त्यानंतर आता तुम्ही हा पण विषय घ्या, केजरीवाल सगळ्या ठिकाणी फिरता येते. सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे की त्या ठिकाणी काही ठराविक गोष्टीला सुप्रीम कोर्टाने नाकारलं होतं, परंतु तोच अध्यादेश पुन्हा काढण्यात आला. म्हणजे विषय असा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्थेला जुमानायचं नाही. आपल्या इच्छेनं, आपल्या मर्जीनं कायदे बनवायचे आणि नागरिकांना वेठीस धरायचं. तर अशा पद्धतीने या सगळ्या कामं आतापर्यंत चालू आहे. म्हणून कायदा सुव्यवस्था कुठेही स्तरावलेली नाही, स्थिर कुठं कायदा आपल्याला मिळालेला नाही. अच्छा, कायदा सुव्यवस्था तुम्हाला कुठेही स्थिर दिसत नाही? कायदा सुव्यवस्था कुठेही स्थिर नाही. प्रत्येक ठिकाणी आता तुम्ही UP मध्ये गेले तर नुसतं गोळ्यांनी लोकांना मारायचा विषय. तुम्ही हातात कायदा घेऊ नका ना. तुम्ही गुन्हेगारांना, गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी गुन्हेगारांना नाही चालत ना. कायद्यामध्ये ती तरतूद नाहीये. तुम्ही तुमच्या हातात कायदा घेऊ शकत नाही. आणि उद्या समजा केस चालल्यानंतर तो माणूस निर्दोष सुटलेला असेल तर तो प्रश्न निर्माण होईल. आणि कायदा आहे ना, तुम्हाला फाशी शिक्षा देण्यासाठी कायदा आहे ना. आता सरांनी सांगितलं की बाबा त्या ठिकाणी गुन्हेगारांना असं केलं तसं केलं ना, मान्य आहे ना, परंतु कायद्याला धरून आहे का या गोष्टी? परवा दिवशी आपण पाहिलं UP मध्ये पोलिसांच्या ताब्यात असलेले 2 मोठे, ते एकतर आमदार पण होते तिथं, तर त्यांना त्या ठिकाणी मीडियाचा माणूस त्या ठिकाणी आला. हा, मीडियाचा माणूस म्हणून तो त्या ठिकाणी आला, गुन्हेगार आला, त्याला तिथं प्रवेश दिलं आणि त्या ठिकाणी त्या माणसाने गोळ्या घातल्या समोर पोलिसांच्या देखत. पोलिसांनी तो प्रकार गंभीरच होता. तो प्रकार पोलिसांनी एक तरी गोळी याच्यामध्ये झाडली का? त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था कायदा सुव्यवस्था अशा पद्धतीने राबवलं जातोय की जिथं गुन्हेगारांना कुठल्या प्रकारची भीतीच राहिलेली नाहीये. आणि कुठलाही गुन्हेगार असो, कुठलेही काही असो, जर एकदा त्या ठराविक पक्षामध्ये गेले की त्या ठिकाणी त्याच्यावर कारवाई होत नाही, ते शुद्ध होऊन जातात. अच्छा, म्हणून हा थोडा लोकांच्या मनामध्ये एक समभ्रम निर्माण झालाय की कायदा तुम्हाला मोडायचा असेल तर आपण त्या ठिकाणी जायचं, आणि कायदा जर काही आपल्याला म्हणजे या ठिकाणी राहायचं असेल तर आपल्याला ते उचलून जेलमध्ये टाकतील आणि कुठल्याही प्रकारे आपल्या विरुद्ध कारवाई करतील. म्हणून लोक आणि नागरिक हे भयभीत झालेले आहेत. आज व्हॉट्सअपला किंवा कुठे एखादं मेसेज टाकायचं ठरलं कोणाच्या विरोधात तर लोक घाबरतात. म्हणजे फ्रीडम तितकं राहिलेलं नाही, फ्रीडम पण राहिलेलं नाही आणि दहशतीखाली माणसं वावरत आहेत. खाडे सर, तुम्ही सहमत आहात? मंचरकर बोलताय त्याच्याशी? मंचरकर सरांच्या मताशी मी सहमत नाही. कारण आपली चर्चा चाललेली आहे कुठेतरी कायद्याच्या याच्यावरती चाललेली. त्यामुळे कुठलेही लॉ अँड ऑर्डर फक्त हा विषय नाहीये, त्याच्यामध्ये ज्युडिशियरी ओव्हरऑल संपूर्ण विचार घेतो. त्यामुळे मी कुठे राजकीय उखाळ्या पाकळ्या काढणार नाही. परंतु एक निश्चित आहे की मोदी गव्हर्नमेंट आल्यापासून खऱ्या अर्थानं लॉ प्रक्रिया आहे ती फास्ट झालेली. जे कायदे अर्थहीन होते, तथ्यहीन होते आणि जे वर्षानुवर्ष पेंडिंग कायदे होते, असे जे इम्पिडिमेंट म्हणजे अडथळे प्रशासनामध्ये अडथळे निर्माण करत होते, असे जवळजवळ 1877 कायदे आतापर्यंत रद्द झालेले आहेत. हा, कालबाह्य कायदे त्यांनी रद्द केले, रद्द झालेले आहेत. उदाहरणार्थ की त्याच्यामध्ये टेलिग्राफिक ऍक्ट होता, ट्रान्स ऍक्ट होता,
फॉरेन सर्व्हिस ऍक्ट होता आणि त्याचा ऑर्डिनन्स निघालेला आहे, म्हणजे रिपेलमेंट ऑफ ऍक्ट हे ऍक्ट त्याचा ऑर्डिनन्स संसदेमध्ये निघालेला आहे आणि ते कायदे कालबाह्य झालेले आहेत. दुसरा प्रश्न असा की मोदी सरकारकडे पाहताना कुठेतरी कळत न कळतपणे प्रत्येक निर्णयाकडे हिंदू मुस्लिम या दृष्टीने पाहिलं जातं. उदाहरणार्थ 370 कलमचं आहे हां 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 की मी असं म्हणजे कुठे कोणा पक्षामध्ये टीका करणार नाही की इतक्यापासून आलेलं पाप वगैरे मी असा शब्द वापरणार नाही. परंतु एक गोष्ट होती की एक देश 2 झेंडे, 2 कॉन्स्टिट्यूशन आणि 2 पंतप्रधान. जर आपण काश्मीरचा पाहिलं तिथे राजा हरी सिंग त्यावेळेचे तिथले राजे होते. हा बरेच वर्ष मॅटर पेंडिंग्समध्ये होता. मोदी सरकार आल्यानंतर 370च्या कलमचं ॲबोलिशन झालं, राज्यसभेमध्ये पास झालं, लोकसभेमध्ये पास झालं आणि फक्त भारताचं भौगोलिक नाही तर ऐतिहासिकपणे चूक दुरुस्ती केली गेली. अगदी अगदी दुसरी गोष्ट बरोबर. की याच्या बाबतीतचं की कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीतचं तर एक ऍक्ट म्हणजे अनलॉफुल ऍक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन अमेंडमेंट बिल 2019ला पास केलं गेला, अच्छा 2019ला. त्याच्यामध्ये टू इज इंडल्ज म्हणजे क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज दहशतवादी ऍक्टिव्हिटीजमध्ये जे आहे सहभागी तत्काळ त्यांची प्रॉपर्टी आणि त्यांची संपत्ती ती सीज करायची. आपल्या देशाला. त्यामुळे कुठेतरी जे फंडिंग होत होतं त्या दहशतवाद्यांना त्याला चेक बसला. त्याला कुठेतरी चेक बसला. त्याच्यानंतर ट्रिपल तलाक ऍक्टच्या बाबतीत हो, तो सर्वात महत्त्वाचा निर्णय तो एक झाला. कुठेतरी माझ्या असंख्य महिला म्हणजे आपण काही हिंदू मुस्लिम पाहायचं नाही, नाही, नाही. माझ्या कुठे असंख्य शेकडो लाखो महिला होत्या. उद्या भाजीत मीठ कमी पडलं म्हणून तलाक दिला जात होता. घरी घरातल्या काही मुली होत्या न कळतपणे प्रशासनावरती त्याची जबाबदारी येत होती त्यांच्या मुलांची याची त्याची. तर ते चेंजेस झाले. नाही पण हा जो ट्रिपल तलाकचं जे म्हणताय ते हा निकाल कुठल्या परिस्थितीमध्ये घेतला हे पण सांगा ना. नाही 2 मिनिटं त्यांनी काय काय सुधारणा केल्या त्या पहिलं सांगू द्या. सुप्रीम कोर्टाचं हे आहे की सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती ट्रिपल तलाकच्या बाबतीत सांगितलं की ट्रिपल तलाक इज अनलॉफुल. एवढे आज आम्ही वकील आहोत आणि सुप्रीम कोर्ट एकदा म्हणजे आमची उच्च न्याय संस्था आहे. सुप्रीम कोर्टाने पण त्याच्यामध्ये वर्डिक्ट दिलेलं आहे की ट्रिपल तलाक इज अनलॉफुल. बरोबर. ऑर्डिनन्स 2019ला होते. कोविद साहेब जेव्हा राष्ट्रपती होते तेव्हा ऑर्डिनन्स पास झालेले आहे. त्यानंतर मध्य काळामध्ये फार्मस्टॉकच्या बाबतीचा विषय आहे की ज्यावेळी शेतकरी धरण्याला बसले होते तेव्हा मोदी त्यांना ते सांगत होते की जे आधीच्या सरकारने जे काही कायदे त्या ठिकाणी मांडलेले होते निवड मी ते कुठे पक्षी करणार नाही की आपल्या महाराष्ट्रातले हे मोठे नेतृत्व शरद पवार साहेब संपूर्ण कालखंडात तुम्ही पाहिलं तर पवार साहेबांनी कुठेही त्याच्यावरती मत व्यक्त केलं नाही केलं की कुठेतरी हे परंपरागत आलं होतं आणि त्याच्यामध्ये काय रिफॉर्मेशन करून त्यांनी हे केलेलं होतं. त्याच्यानंतर एक जो ऍक्ट आला तो म्हणजे सिटिझन अमेंडमेंट ऍक्ट. हा सिटिझन अमेंडमेंट यांनी तो फार महत्वाचा होता. उल्लेख केला. त्याच्यामध्ये सिटिझन अमेंडमेंट ऍक्टमध्ये मोदी साहेबांनी 2019ला त्याच वेळा सांगितलं होतं प्रोटेस्टमध्ये की हा ऍक्ट आणण्याचा उद्देश कुणाचं नागरिकत्व नाकारणं हा नाही, नागरिकत्व देणं हा आता उद्देश आहे. जो व्यक्ती तो कुठल्याही देशात राहत असो कुठल्याही धर्मात असो तो भारतावरती आणि भारताच्या राज्यघटनेवरती विश्वास ठेवतो त्याला सिटिझनशिप दिली जाईल. बरोबर. आपला देशमध्ये एक धर्मशाळा झाली होती. कुठेतरी नागरिकत्वाला काहीतरी एक चौकट पाहिजे होती. कंट्रोल हवा होता. त्याच्यामध्ये कुठेही तो मुस्लिमांच्या विरोधात नव्हता. हा फक्त त्यावेळी कसं होतं की ज्यावेळेला पार्टिशन झालं पार्टिशनमध्ये जसे आपल्या देशामध्ये काही मुस्लिम लोक राहिली तशी पाकिस्तान अफगाणिस्तान किंवा बांगलादेशामध्ये काय आपले हिंदू लोक होते. काही कारणाने मी त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये जाणार आहे. त्यांना परत भारतामध्ये यायचं होतं त्यांची मागणी होती म्हणून 2015 पर्यंत जे हिंदू ख्रिश्चन बौद्ध आणि शीख त्यांना नागरिकत्व देण्याच्या उद्देशाने तो कायदा केला. त्याचा उद्देश होता. त्याच्यानंतरचा एक विषय आहे तो म्हणजे जे विकर सेक्शन्स आहेत ईडब्ल्यूएस आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक त्यांना 10% आरक्षणाचा एक विषय घेतला. त्यामध्ये 124वी अमेंडमेंट मोदी सरकारने आणली. 10% नोकरीमध्ये आणि एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये त्यांना रिझर्वेशन ठेवलं आणि त्याप्रमाणे आर्टिकल 15 आणि 16 अच्छा त्याच्यामध्येही काही क्लॉज ऍड केले आणि राज्य शासनांना पण काही अधिकार दिले की त्यांनी त्यांच्याप्रमाणे सब्जेक्ट टू की संपूर्ण जे रिझर्वेशन आहे त्याच्यामध्ये 10% द्यावे आणि 8 लाखाची त्याच्यामध्ये सीमा ठेवली. 8 लाख वार्षिक उत्पन्न असावं. आजच्या याच्यामध्ये जर आपण पाहिलं 8 लाख इथं
Sufficient. आहे 10% त्याच्यामध्ये ठेवावं आणि जो त्यासाठी क्लेम करतो तो त्यांनी दुसरं कुठल्या रिझर्वेशन मध्ये तो नसावा, म्हणजे SC ST किंवा दुसरं. बरोबर, त्या उद्देशाने त्यांनी तो कायदा. त्यामुळे मी तर असं म्हणेल की मोदी सरकारच्या काळामध्ये कुठेतरी आंतरराष्ट्रीय दर्जावरती आंतरराष्ट्रीय लेवलवरती दखल घेण्यासारखे ट्रिपल तलाकचे असतील, ॲबोल्युशन ऑफ 370 आर्टिकल असेल, हे नवीन सुधारणा केल्या, हे नवीन कायदे झाले. असतील आणि त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेच्या वरती फरक करणारे EWC सारखे म्हणजे इकॉनॉमी सारखे ते निर्णय घेतले गेले. सुहासजी मला सांगा, आता खाडे सरांनी सांगितलं हे इतके काय झाले. मोदी त्यांच्या भाषणामध्ये जाहीरपणे सांगतात की कालबाह्य सर्व कायदे, हे काय त्यांनी आकडा सांगितला, तसं मी 2300पर्यंत आकडा ऐकला होता मी, पण 1800 काहीतरी आकडा सांगितला होता की इथे हे कायदे रद्द केलेले आहेत. ह्या सुद्धा सुधारणाच आहेत ना. हे खरंच मी थोडक्यामध्ये शॉर्टमध्ये सांगायचा प्रयत्न करतो. वकील साहेबांनी अतिशय डिटेलमध्ये सविस्तर सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. गेल्या 9 वर्षामध्ये आपण जो विषय लिहिलेला किंवा 9 वर्षात नेमकं ज्युडिशियरीमध्ये काय रिफॉर्म केलेत, ज्युडिशियरीमध्ये जो फरक झाला किंवा कायद्यामध्ये जी सुधारणा झाली ती 50% सुधारणा झाली हे नाकारता येत नाही आपल्याला. सुधारणा झाली 50%, पण आज ज्या प्रकारे मंजरकर साहेबांनी सांगितल्या उद्देशी मी थोडंफार सहमत आहे. कारण गेल्या 75 वर्षापासून आपण जर संपूर्ण देशाचा संघराज्य सिस्टीमचा विचार केला, 28-29 राज्य आपल्या देशामध्ये आहेत. तर आता मध्यंतरी सांगितलं की सरांनी सांगितलं की उत्तर प्रदेशमध्ये कायदा सुव्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारची, बाकीच्या राज्यांमध्ये काही ठराविक राज्यांमध्ये कायदा सुव्यवस्था चांगली आहे. तर महाराष्ट्रात सुद्धा मध्ये सुद्धा कायदा सुव्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारची. म्हणजे 5 वर्ष 2.5-3 वर्षापूर्वी जेव्हा सरकार आलता महाआघाडीचं, त्यावेळेस सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रामध्ये होती. कारण आपले एक आदर्श राज्य आहे. त्यामुळे कायद्यामध्ये ज्या सुधारणा केल्या, 370चं कलम असेल, 35A असेल जम्मू काश्मीरचं, त्याचप्रमाणे ट्रिपल तलाक असेल, ठीक आहे, हे काही कायद्याप्रमाणे ते आपल्याला ते त्यामध्ये बदल करावेच लागतात, त्यामध्ये वाद नाहीये. हे जे कायदे ते 2300 कायदे जे रद्द झाले, त्यातले खाडे साहेबांनी सांगितले 1800 कायदे वगैरे, हे ठीक आहे कालबाह्य होते, त्याचा दैनंदिन जीवनामध्ये किंवा दैनंदिन याच्यामध्ये वापरामध्ये लोकांना त्याचा काही उपयोग नव्हता, आउटडेटेड होता, ऑलरेडी उपयोग नव्हता. त्यामुळे त्याचा एवढा मोठा डंका वाजवायची काही गरज नाही की आम्ही कालबाह्य कायदे रद्द केले. कारण याची जी म्हणजे जी अंमलबजावणी होती किंवा ऑलरेडी कोर्टामध्ये म्हणजे ते एक्झिक्युशनमध्ये किंवा अंमलबजावणीमध्ये सिस्टीममध्ये ती कायदे लागूच नव्हते पुढे. अच्छा, ते असेच कुठेतरी साईड ट्रॅकमध्ये ते कायदे पडले होते. जे खरे कायदे होते ज्याच्यामध्ये खरे सुधारणा करायला पाहिजे, ते इंडियन पिनल कोड असेल, CRP असेल, एव्हिडन्स ऍक्ट असेल, किंवा जो एक महत्वाचा मुद्दा आहे की बाबा युनिफॉर्म सिव्हिल ऍक्ट, सिव्हिल मला वाटतं काहीतरी समान नागरिक कायदा, समान नागरिक कायदा, तो जो महत्वाचा अजेंडा होता यांचा, बऱ्याच वर्षापासून अजेंडा होता, संघाच्या काळापासून अजेंडा होता. 370 कलम रद्द केलं, त्यांनी तो एक मुद्दा पूर्ण केला. प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर बांधण्यासाठी त्यांनी ती घोषणा होती, ती पूर्ण केली. तर आता तो जो महत्वाचा विषय होता की समान नागरिक कायदा, तो अतिशय कळीचा मुद्दा बऱ्याच वर्षापासून आहे की त्या मुद्द्याला जर हात घातला असता त्यांनी, तो अतिशय आनंद वाटला असता. आणि आता ज्या प्रकारचं उत्तर प्रदेशमध्ये सांगितलं की बाबा त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था आहे, मंत्री सांगितलं त्या ठिकाणी जवळजवळ 150 आसपास गुंडांचा एन्काउंटर झालेला आहे, किंवा त्यांचं काय असलं तिथली परिस्थिती वेगळी असेल, तर आपल्याला त्या ठिकाणी असताना कायदा सुव्यवस्था पाळत असताना आपल्याला, आपण ज्युडिशियरी विश्वास ठेवणारी लोक आहोत भारतातली लोक, आपले संघटना, आपले संघराज्य आहे, आपले संविधान आहे, आणि त्या माध्यमातून ते न्यायालयीन प्रक्रियेतनं ते जाणं महत्वाचं आहे की खरंच एखादा माणूस जर निष्पक्ष त्या ठिकाणी मरत असेल तर त्याची त्या ठिकाणी इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि नुसतं फक्त एन्काउंटर केले आणि फक्त कायदा सुव्यवस्था चांगली असं म्हणून आपल्याला इथं बसून कळणार नाही. तिथली परिस्थिती वेगळी असू शकते कदाचित, ते महाराष्ट्रात बसून आपण त्याचा अनुमान नाही करू शकत. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की 9 वर्षामध्ये जे ते म्हणतायत की खूप सुधारणा झाली ज्युडिशियरीमध्ये वगैरे, त्याच्याशी मी सहमत नाहीये. त्यामुळे 50% सुधारणा जरी झाली असत्या तर आपण भरपूर मोठी मजल मारायची आहे. आणि ते ज्यावेळेस ते साध्य करतील त्यावेळेस खऱ्या अर्थाने असं म्हणून की 9 वर्षामध्ये यांनी चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. सारिका मॅडम, तुम्हाला काय वाटतं? पडवळ साहेब सांगतात फक्त 50% सुधारणा झाल्या आहेत. चांडक सरांनी सांगितलं की जिथे भाजपचे राज्य आहे त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था फार उत्तम आहे. खाडे सरांनी सांगितलं की आतापर्यंत किती आउटडेटेड कायदे बदललेत. मनसरकर सरांनी सांगितलं की त्या गोष्टीची मी काही सहमत नाही. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? मला असं म्हणायचं आहे की मोदी सरकारला येऊन 8 वर्ष झालेली आहेत. 9 वर्ष, 8 ते 9 वर्ष बरोबर. पण याच्या अगोदर जर आपण विचार केला तर 50 वर्ष झालीत. 50 वर्षात देश किती बदललाय, 50 वर्षात कुठल्या कायद्यामध्ये सुधारणा झाली आणि 50 वर्षात काय केलं याचा लेखाजोखा कोणी मांडला नाही. पण मोदी सरकार आल्यानंतर हा लेखाजोखा आपण मांडतोय. पण त्यांच्या कालावधीत, त्यांच्या कार्यकालामध्ये चांगले निर्णय घेण्यात आले आणि ते आपण सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण त्याला अप्रिशिएट केले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा आपल्या देशात कळीचा मुद्दा होता राम मंदिर. त्या एवढे वर्षानुवर्ष चाललेल्या त्या केससाठी शेवटी निकाल मोदी सरकारच्या कालावधीत झाला.
दुसरी महत्वाची घटना झाली म्हणजे 370 कलम. 370 कलम का हटवलं गेलं? तो खूप पूर्वीपासून म्हणजे जवळपास 1947 पासून ते 2000 स्वतंत्र दर्जा होता त्या राज्याला. 2019 पर्यंत हा खूप महत्वाचा मुद्दा होता आणि खूप गोष्टीवर चर्चा झाली. 370 कलम हटवलं गेलं पाहिजे, पण ती ताकद आणि ते धाडस फक्त मोदी सरकारने केलं. मग हा चांगला निर्णय आहे त्यांच्याशी. 370 हटवण्याची आपल्याला गरज का वाटली याची पार्श्वभूमी लोकांनी लक्षात गेलं पाहिजे. तो महत्वाचा म्हणजे जम्मू काश्मीर आपल्या आपण देश अखंड राहिला पाहिजे. देश बरोबर. अखंड राहिला पाहिजे. जो आपल्या आपण कोहिनूर विरा म्हणतो तो काश्मीर जो पार्ट आहे तो आज आपल्या देशाचा कोहिनूर विरा आहे आपण असं म्हटलं जातं. त्या देशाचा ती लोक तिकडे गेल्यानंतर आपल्या देशाला सेपरेट करतायत असं म्हणतात. जम्मू काश्मीर सेपरेट आहे ते मानत नाही, घटनाच मानत नाही आपली. मग 370 कलम हटवल्यानंतर ते आपल्या भारतात समाविष्ट झाले. आज ते आपल्या भारताचा अविभाज्य भाग याचा आपण अभिमानाने म्हणू शकतो. बरोबर. महत्वाचा निर्णय आपण त्याला अप्रिशिएट केला पाहिजे. त्याच्यानंतर एक महत्वाची घडामोडी झाली ट्रिपल तलाक. आपल्या ज्या मुस्लिम भगिनी आहेत, आता मुस्लिम ट्रिपल तलाक काय होतं की तोंडात आलं तलाक 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 म्हणून त्या बाईला तलाक मिळायचा. तिचं मग अस्तित्व काय, लग्न झालेल्या बाईनी पुढं करायचं काय, हा त्या बाईच्या दृष्टीने एक महत्वाचा विषय होता आलेला आहे. या गोष्टीलाही आपण अभिमानाने म्हणू की मोदी सरकारच्या कालावधीतच झालेला आहे. आता सरांचं म्हणणं आलं होतं की समान नागरी कायदा. समान नागरी कायदा हा मोदी सरकारच्या कार्यामध्ये अजेंडा 2024चा होता. आज जर ते सत्तेत राहिले पुढचे 5 वर्ष जरी म्हटलं तर समान नागरी कायदा पण ते आणतील असं मला विश्वास वाटतो. थोडं तुम्हाला डिस्टर्ब करतो याच्यामध्ये. समान नागरी कायद्या संदर्भामध्ये आजचीच बातमी अशी आहे की भाजप शासित जी राज्य आहेत त्या 4 राज्यांमध्ये प्रामुख्याने समान नागरी कायद्याची अंमलबजावणी ताबडतोब सुरू करणार आहेत. बरोबर आहे. म्हणजे ही नवीन डेव्हलपमेंट हा जो आहे. विषय आहे ना तो राज्याचा आणि केंद्राचा विषय आहे. बरोबर आहे. त्याला राज्याची पण परवानगी लागते. 2/3 म्हणजे जे राज्य आहे, Majority. राज्यसभेमध्ये अजून आज भाजपचं बहुमत नाहीये. तुम्हाला जर तो कायदा पास करायचा असेल तर राज्यसभेत बहुमत आहे. पण राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे त्यांनी काय केलं, आता राज्याला सगळं दिलं आणि त्यामध्ये प्रत्येक राज्य जे आहेत तर ज्युडिशियल जे रिटायर्ड जज आहेत हायकोर्टाचे त्यांच्या खाली कमिशन नेमून तो व्ह्यू घेत आहेत. कारण कोणताही निर्णय घेताना हा थोडा विचार करून घेतला गेला पाहिजे. हो, बरोबर आहे. त्याचे परिणाम जसं राम मंदिर केलं ते दमान शांततेने केलं. अगदी. सगळ्या समाजाला भरून घ्यायचा प्रयत्न केला की सबका साथ सबका विकास हाच तुम्ही जर निर्णय बघितला ना त्याप्रमाणे केला. तेव्हा हा निर्णय घेताना त्याचे परिणाम किती गंभीर होते. कारण त्यांना देशाचा विकास करताना ह्या गोष्टी करायच्या आहेत. समान नागरिक करायचा. सुप्रीम कोर्टाने पण सांगितलं करणं आवश्यक आहे. त्यांनी वेळोवेळी तसं तुम्हाला डायरेक्शन दिलेले आहेत. घटनेमध्ये पण तसं आहे की बा सर्व समान असले पाहिजे. फक्त प्रश्न आहे की हा कायदा करताना या 8 वर्षामध्ये जे मोदी सरकारनं काम केलंय तर त्यांना निर्णय घेताना थोडा वेळ द्यायला गेला पाहिजे. अच्छा. त्यांच्या ज्या पूर्तता आहेत एक गोष्टी त्या पूर्तता त्यांनी केलेल्या आहेत. फक्त आता समान नागरिक कायदा करायचा आहे त्या दृष्टीने त्यांच्या हालचाली चालू आहे. त्याप्रमाणे त्या जे भाजपचे राज्य आहेत त्या प्रत्येक राज्याला त्यांनी सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही तिथे कायदा करण्याचा प्रयत्न करा. तेव्हा त्यांनी राज्य प्रयत्न करतायत. दुसरा आता प्रश्नांनी जे मी सर्वप्रथम ज्या पडवळ साहेब आहेत त्यांचं एक अभिनंदन करतो. जरी ते विरोधी मत जास्त आहेत तरी त्यांनी काही गोष्टी मान्य केल्या. हे त्यांचं एक आपण म्हणतो ना की एक खेळाडूपणा जो असतो आपण काही शत्रू नाही. बरोबर. राज्यामध्ये जे पक्ष असतात त्यामध्ये काही शत्रुत्व नसते. हा मतभेद असू शकतात, मनभेद असू शकतात की एखाद्याचा विचार पडत नाही असं होऊ शकतं. त्यामुळे यांनी ज्या काही गोष्टी कबूल केल्या त्याबद्दल त्यांचं नक्कीच अभिनंदन करतो. प्रश्न आता ज्या काही गोष्टी आहेत की ज्या पूर्ण करायच्या त्यांना वेळ किती मिळाला आहे. एक 8-9 वर्ष 9 वर्षामध्ये देशाची अर्थव्यवस्था 3 नंबरला आपण जाऊन पोहोचलेलो आहे. देशाची संरक्षण सिद्धता आपण किती वरती नेलेली आहे. आज आपण संरक्षण सिद्धता निर्यात करतोय. कोविड काळामध्ये 2-3 वर्ष आपली जी गेली त्याचा पण आपण फायदा करून घेतलेला आहे. आणि मोदीचं तुम्ही चारित्र्य बघितलं पूर्ण निष्कलंक आहे. जर तुम्ही इंद्रांचा प्रश्न घेतला आता समोर घेतला म्हणजे तो इंद्रामध्ये 38,000 करोड का द्यावं लागले, काय परिस्थिती होती चिदंबरमची. तेच वकील होते. नंतर त्याने वकील कोणाला नेमला, पाकिस्तानच्या त्या व्यक्तीला की जी व्यक्ती आपल्या भारतात जीव जाणत होती आणि त्यावर तुम्ही इंद्रांची केस हरला. अनेक गोष्टी. आता हा केजरीवालचा प्रश्न आहे म्हणजे जो माझ्या माननीय मित्रांनी तो कळीचा मुद्दा झाला अरविंद केजरीवालचा प्रश्न तुम्हाला उत्तर देतो की सुप्रीम कोर्टाने जजमेंट देताना असं लिहिलं आहे की जर केंद्र सरकारला वाटलं तर कायद्यामध्ये तो आणि कायदा आणून ते बदल करू शकतात. आपण जर मला वाटतं त्यामधला पॅरा 35 असेल कदाचित. आणि ते अजय माकेने सुद्धा ते स्टेटमेंट दिलंय की सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना असं स्पष्ट लिहिलंय की केंद्र सरकारला कायदा बदलण्याचा अधिकार आहे. कारण ते केंद्रशासित प्रदेश आहे. त्याचे परिणाम खूप गंभीर होऊ शकतात. तिथं राजकीय दूतावास आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटचे कार्यालय आहेत. जर सेंट्रल गव्हर्नमेंट राज्य सरकारमध्ये कॉन्फ्लिक्ट झालं जितके केंद्रशासित प्रदेश आहेत ती अशीच परिस्थिती आहे. परंतु हा प्रश्न निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने जेव्हा निर्णय दिला त्या त्यांनी तुम्ही कायदा करा. तेव्हा हा ऑर्डिनन्स आणण्यात आलेला आहे आणि तो सुप्रीम कोर्टाचा अवमान कोणताच नाही किंवा सुप्रीम कोर्टाच्या प्रत्येक निर्णयाला आपण जर बघितलं आदर केलेला आहे. आता हे 3 विषय होते शेतकरी कायद्याचे. शेतकरीचं जे आंदोलन झालं शाहीनबागमध्ये आपण बघितलं हिंसक आंदोलन होतं. अपशब्द बघितले
आपण जेव्हा म्हणतो की देशामध्ये कायद्यात राज्य नाही, सगळ्यात जास्त शिव्या जर देत असतील तर पंतप्रधान दिल्या जातात. आपण 2.5 वर्षात राज्य काढा. माझ्या मित्राने विद्वान मित्रांना सांगितलं की 2.5 वर्ष जेव्हा यांचं राज्य होतं त्याच काय परिस्थिती होती. आपण त्या महिला काय तिथला घेतलं 1 महिना जेलमध्ये टाकलं. आपण अनेक प्रकार बघा, तो चा आता केस चालू आहे, अवॉर्डने जे मारलं ते त्यावेळेस परिस्थिती अशी होती की तुम्ही जर व्हॉट्सअप केला एखादं स्टेटमेंट मुख्यमंत्री किंवा कोणाच्या विरुद्ध केलं तुम्हाला ताबडतोब पोलीस अटक करून घेऊन जायचे. गावडे तुम्ही जर बघितलं असेल पुण्यामध्ये भाजप कार्यकर्ता उचलून त्याला मुंबईला घेऊन गेले, कोर्टाने सोडलं. त्यामुळे त्यावेळेस सुव्यवस्थित राज्य नव्हतं, त्यावेळेस त्यांना सहन होत नव्हतं. तुम्ही आज पण बघा एखादं स्टेटमेंट जर त्यांच्या विरुद्ध केलं तर कसा गजरो उडला जातो. परंतु भाजपचं स्टेटमेंट तर तुम्ही करा, त्यांच्यावर कोणी काय बोलतात. तुम्ही आता फडणवीस साहेब जे आहेत त्यांच्यावर बघा बरं तुम्ही स्टेटमेंट, त्यांच्या पत्नीबद्दल त्यांच्यावर काय काय स्टेटमेंट केले जातात, आज पण केले जातात. म्हणून नरेंद्र मोदीवर किती अपशब्द वापरले जातात. कायदा सुव्यवस्था आहेत, कायदा मांडणारे राज्य आहेत. देशामध्ये कायद्याचा मान केलाच पाहिजे. याच गोष्टीमध्ये जे राज्य केंद्र सरकार जे कायदे करताय किंवा वागताय ते कायदा पाळून वागताय. आता तुम्ही पूर्वांचल बघा, पूर्वांचलमध्ये काय परिस्थिती होती देशाची. पूर्वांचलमध्ये सर्व असंतोष होता, असंतोष पूर्ण संपला. आता मणिपूरमध्ये झाला तो कोर्टाचा, मणिपूरचा पर्वाचा. त्यामध्ये आता कोर्टाचा निर्णय तो त्या कायद्याप्रमाणे होतो. ते काही तुम्ही बाकीच्या गोष्टी बघितल्या नाही. त्यांनी कायद्याप्रमाणे योग्य तो निर्णय दिला. पण त्या निर्णयावरती आगडोंब जे 2 ज्यामध्ये जातीमध्ये तो आगडोंब भागामध्ये बाकी त्या मथी समाजामध्ये निर्णयामध्ये तो वाद निर्माण झालेला आहे. आणि त्यामध्ये एक छोटं राज्य आहे ते हाताळताना खूप काळजी घालते. UP 24 करोडचं राज्य आहे, उत्तर प्रदेश 24 करोड राज्य आहे. 24 करोडच्या राज्यामध्ये मागच्या 50 वर्षाचा जी प्रॉब्लेम होता तो आता मिटवता आणणे तुम्हाला ते निर्णय घ्यावेच लागतात. आता इन्काउंटरबद्दल त्यांनी जे शब्द वापरला, इन्काउंटरमध्ये इन्काउंटर करताना समोरच्या व्यक्तीने जर हल्ला करायचा प्रयत्न केला तर त्याला इन्काउंटरमध्ये मारलं जाते. आणि तशाच परिस्थिती आपण ज्या प्रत्येक गोष्टी म्हणजे 150 गुन्हेगार मारले ते एन्काउंटरमध्ये. देशामध्ये सुप्रीम कोर्ट जे आहे ते सुप्रीम कोर्ट आहे ना. ज्या व्यक्तींना असं वाटतंय की बा एखाद्या व्यक्तीला मध्ये मारण्यात आलेलं आहे त्यांना कोर्टामध्ये जाण्याचा पूर्ण अधिकार आहे. ते कोर्टात का जात नाही. तिथं माणसाला परत जिवंत केलं जात नाही ना. पण मंतर साहेब मागच्या वेळेस मागच्या युती शासनाच्या काळामध्ये सुद्धा गोपीनाथ मुंडे गृहमंत्री असताना त्यावेळेस सुद्धा जवळजवळ 30-40 गुंडांचा एन्काउंटर झालेला आहे. म्हणजे कायदा सुव्यवस्था लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचं काय आहे. लोकांना काय वाटतं की आम्हाला यांच्यापासून संरक्षण पाहिजे. न्यायव्यवस्थेमध्ये न्याय लवकर तिथं जर मिळत नसेल, मूळ मुद्दा काय येतो आपला की 9 वर्षाच्या काळामध्ये ज्युडिशियरीमध्ये लोकांना लवकर न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून पावलं पडली आहेत का? तुम्हाला काय वाटतं चांडक साहेब? माझं म्हणणे पावलं पडलेली आहेत. अनेक गोष्टी जसं आता माझ्या मित्रांनी सांगितलं की 3000 कायदे जे कालवे ते रद्द करण्याच्या मागे आहेत. त्यापैकी 1700 कायदे जवळपास रद्द केले आहेत. कोणताही कायदा रद्द करताना त्याच्यावर पूर्ण चर्चा करूनच तुम्हाला तो रद्द करावा लागतो. तो लोकसभेमध्ये तुम्हाला रद्द करावा लागतो. त्याप्रमाणे ह्या 8 वर्षामध्ये म्हणजे आता 9 वर्ष झाले, या 8 वर्षामध्ये जवळपास 1700 किंवा 1800 कायदे रद्द करण्यात आलेले. ते रिफॉर्मचाच एक भाग आहे. आपण बघितलं डिजिटल सिस्टीम जर बघितली असेल की ती डिजिटल सिस्टीम मोठ्या प्रमाणात वापरण्यात आहे. ई फायलिंग सिस्टीम ती वापरण्यामध्ये केंद्र सरकारने जवळपास 21,000 करोड रुपये जे आहेत ते वर्ग केलेले आहेत. म्हणजे यापुढे तुम्हाला माझं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये जे केंद्र सरकार आहे, आपण जर सुप्रीम कोर्टाची संख्या बघितली 24 होती, आता किती झाली 34 केली झाली. बरोबर. म्हणजे ते वाढवण्याचा प्रयत्न करतात. इंडिया कोर्ट जे आहे म्हणजे हायकोर्ट जे डिस्ट्रिक्ट कॉन्स्टिट्यूशन मध्ये आकडाच येतो किती पाहिजे अंमलबजावणी जी आहे एकदम बरोबर आहे. अंमलबजावणी कॉन्स्टिट्यूशनच्या पलीकडे तसं नाही ना. कायद्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या कायद्याला पूर्ण करायचा ते प्रयत्न करत आहेत. ज्या दिवशी असं त्यांना वाटेल की 34 पेक्षा जास्त सुप्रीम कोर्ट करायचे आहेत त्यावेळेस त्या लोकसभेमध्ये बिल आणलं जाईल, त्यामध्ये दुरुस्ती केली जाईल. परंतु आता ज्या घटनेमध्ये गोष्टी आहेत त्या पूर्ण करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. जसं समान नागरिक कायदा असेल, आता नागरिकत्वाचा कायदा सांगितलेला आहे. मला सांगा देशामध्ये 5 करोड लोक बांगलादेशी घुसलेले आहेत, त्यांना तुम्ही कसं सपोर्ट करू शकता? देशामध्ये रोहिंगा शिरलेले आहेत त्यांना तुम्ही सपोर्ट करता. तुम्ही विरोध करता करता कुठं जातोय आपण हा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. आपण देशाच्या विरुद्ध जायचं. या गोष्टीला माझं म्हणणंच आहे त्यांच्या प्रश्नामध्येच आहे ना त्यांचं. मला एक सांगा, मला काय म्हणायचं, बांगलादेश असेल किंवा पाकिस्तान असेल, इथं सिक्युरिटी कोणाची आहे? कायदा सुव्यवस्था कोणाची? मिलिटरी जेव्हा ते लोक आत येतात म्हणजे त्यांचं सुव्यवस्था बिघडली आहे. पासपोर्ट केव्हा घुसले? पासपोर्ट काय एका दिवसात दिसतात का? पासपोर्ट मागे घुसले. तुम्ही बघा, तुम्ही आता नोटमध्येच काय बघा 27,000 कोटीच्या जवळपास ब्लॅक फेक मनी होता जो पाकिस्तान यायचा, तो रद्द झाला का नाही?
एक रुपया पण नाही, आपण सरकारचं एक सर रुपया पण सर statement सर 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 एक रुपया पण मिळाला. आपण काय करणार सर आपण याच्यामध्ये आपल्या लोकांकडे आता पैसे असून- सरकारचं मोजमाप करतोय ते आपण कायदे आणले गेले. नाही नाही सर सरकारचं मोजमाप करतोय ते ज्युडिशियरीच्या दृष्टीने करतोय की लोकांना न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून नेमके काय आपण करावं त्या मुद्द्यावर- हे बघा साहेब, त्या मुद्द्यावर फक्त आपण बोलूया. माझं असं म्हणणं आहे की देशामध्ये कायदा सुव्यवस्था आणण्यासाठी त्यांनी अनेक बदल केलेत. म्हणजे नक्षलवादाच्या विरुद्ध पण कायदे परत केलेत, दहशतवादाच्या विरुद्ध परत कायदे करण्यात आले की ज्यामुळे ज्या पळवाटा होत्या त्या बंद करण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात आला. आणि देशामध्ये ज्या जे अतिरेकी आहेत त्यांच्याविरुद्ध बंदी आणण्यात आली आणि अनेक निर्णय जे आहेत ते सामान्य माणसाच्या दृष्टीने घेण्यात आले. आता मला एक सांगा. यालाच माझं असं म्हणणं आहे, न्याय लवकर मिळावा या दृष्टिकोनातून काय नेमके बदल केले ते जरा सांगा ना. ते रिफॉर्म काय ते सांगा. काय- सरांनी कायदे देशाच्या दृष्टीने कायदे कोणते नवीन नवीन केलेत ते सांगितले. अतिरेक रोखण्यासाठी किंवा इतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी. लोकांना अजूनही तारीख पे तारीख हा जो विषय कोर्टाच्या बाबतीमध्ये उल्लेख केला जातो तो कमी झाला आहे की नाही. साहेब तुम्हाला एक प्रामुख्याने सर्वात महत्वाचा प्रश्न सांगतो. आतापर्यंत जेवढ्या लोकांनी जे काही सांगितलं याला एक प्रामुख्याने एक महत्वाचं उत्तर असं आहे की आपलं जे देश चाललंय ना याला 3 स्तंभावर चाललंय. आता 4था स्तंभ आपण मीडिया म्हणतो. मीडिया म्हणून वापरतो, परंतु 3 स्तंभ आहेत. आणि चांडक सर असेल किंवा पडवळ सर किंवा खाडे सर सारिका मॅडम असतील हे पण मान्य करतील. आपले 3 जे स्तंभ आहेत ना या 3 स्तंभामध्ये एकमेकांमध्ये कुणी हस्तक्षेप करू नये असा नियम आहे. वन शुड नॉट इंटरफेअर इन टू ज्युडिशियरी. हे पॉलिटिकल प्राईम मिनिस्टरशिप झाली आणि त्यांनी ज्युडिशरीमध्ये इंटरफेअर करू नये आणि एक्झिक्युटिव्ह ज्युडिशरीनं पॉलिटिकल याच्यामध्ये आणि एक्झिक्युटिव्ह मध्ये इंटरफेअर करू नये. दे शुड नॉट एंटर इन टू द शूज ऑफ अदर. असा हा नियम आहे. सुशील जे आपला विषय भरकटतो. आपला विषयच तो आहे. सुपर पॉवर कोणती मग ज्युडिशियरी आहे का त्याच्यावरती विषय नाही आहे आपला विषय लोकांना न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून नेमके काय पावलं म्हणतोय मी प्राईम मिनिस्टरला कायदे सुव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करून कुठल्या गोष्टी करण्याचे अधिकारच नाही आहेत. हे आमचं चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहेत हे लॉ अँड ज्युडिशरीचा जलद गतीनं कसा न्याय करायचा काय नाही करायचं हे त्यांच्याकडे अधिकार आहेत. आणि यांनी फक्त कायदे बनवायचे, कायद्याचं एक्झिक्युशन जे आहे हे आमची ज्युडिशरी करणार. आणि ज्युडिशरीकडे जेवढे केसेस येतात काय येतात तर हे आमचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे प्रोटोकॉल सगळे ठरलेले असतात. नाही मला मी कॉमन मॅन आहे. मी अंमलबजावणी जी आहे ना कोण करताय म्हणजे ब्युरोक्रेसी करताय. एक्झिक्युटिव्ह सामान्य व्यक्ती आणि जर चुकला तर मग कोर्टासमोर घेतात. सर सामान्य व्यक्ती म्हणून मला काय वाटतं की मला अजूनही कोर्टात एखादी तारीख म्हणजे एखादी केस दाखल केली तो वेळेत न्याय मिळेल याची मला आजही खात्री वाटत नाही. त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी की देशामध्ये तुम्हाला जर हा जो लोड दिसतोय तो फक्त शहरामध्ये असेल. तुम्ही ग्रामीण भागामध्ये जर गेला तर तुम्हाला हा लोड दिसणार नाही. जो आता तुम्ही खेडमध्ये गेला तर तुम्हाला कमी केस सापडतील. तुम्ही जर वडगावला गेला कमी केस सापडतील कारण तिथं कोर्ट आहेत. आता पुणे मुंबई हे जे मोठे मोठे महानगर आहेत ना तिथं ज्युडिशरीचा जो ताण जो आहे ना खूप मोठ्या प्रमाणात. समजा पिंपरी चिंचवड घेतला 5 कोर्टामध्ये 25,000 केसेस. 5 कोर्ट किती त्यांनी प्रयत्न केला तरी ते कामच करू शकत नाही. आणि रोजच्या क्रिमिनल केसेस त्यानंतर बेल या गोष्टी ज्या आहेत ना आता जसं माझ्या मित्रांनी सांगितलं त्याप्रमाणे हे जे निर्णय घ्यायचे महत्वाचे किंवा ज्युडिशरीमध्ये किती जजेस अपॉइंटमेंट करायचे किंवा त्यांना काम कसं द्यायचं ते पार्लमेंट त्या ट्रायल कोर्ट केले. समजा एखादा जसं आपण विषय म्हणतो जर बदल करायचा असेल आपला तर काय करायला पाहिजे. ट्रायल कोर्ट केले गेले, बेलसाठी वेगळे कोर्ट केले गेले तर यांचा ताण कमी होईल. पण ते करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत ते आपल्या माननीय सुप्रीम कोर्टाकडे हायकोर्टाकडे आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी करताना जसं आपण म्हणतो ना की प्रत्येक गोष्ट दमादमान होते. या गोष्टी आम्ही सुद्धा प्रतिनिधी आहोत, बार काउन्सिल प्रतिनिधी आहेत. आम्ही त्यांच्यासमोर जर मांडल्या गेल्या तर दमादमान ह्या गोष्टी होऊ शकतील. तरी सुद्धा अनेक सध्या निर्णय जे आहेत सुप्रीम कोर्ट पण अतिशय चांगले निर्णय घेत आहेत. आणि त्या निर्णयामध्ये असं आम्हाला आशा आहे की सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकार हे दोघं मिळून यामध्ये नक्कीच अजून पुढे बदल करतील. न्याय प्रक्रिया स्पीड केव्हा घेणार हो सर. मी या सर्वांच्या मताशी अजिबात सहमत नाहीये. खरं जे कारण आहे हे ज्युडिशियरीमध्ये लोकांना न्याय न मिळण्याचं ही संपूर्ण देशाची म्हणजे प्रशासकीय यंत्रणा ज्या ठिकाणी आलेली आतापर्यंत 75 वर्षातले राज्यकर्ते ज्या ठिकाणी कोर्टाची खरी आवश्यकता आहे, ज्या ठिकाणी मॅन पॉवर पाहिजे, ज्या ठिकाणी कोर्टाचं अस्तित्व पाहिजे ते कोर्टामध्ये कुठेही दिसत नाही. ज्युडिशियरीला ज्यावेळेस फंड द्यायची वेळ येते त्यावेळेस ह्यांचे हात आखडते घेतले जातात. ज्युडिशियरीला फंड दिले जात नाही, त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर मिळत नाही, इमारती व्यवस्थित मिळत नाही, त्यांना ज्युडिशियरीमध्ये जजेस भरता येत नाही. आज सुप्रीम कोर्ट जवळ 75 वर्ष झाली, देशात एकच सुप्रीम कोर्ट आहे. आज जर एखाद्या तालुक्याच्या माणसाला न्याय मागायचं म्हणतात तर जिल्हा न्यायालयात जातात त्याला नाकी नव्हती, तिथनं हायकोर्टात त्याला नको होतं, दिल्ली घाटाला त्याला किती प्रयत्न होईल.
मग सुप्रीम कोर्टच्या खंडपीठ का तयार करताना आले हायकोर्ट सारखे? जसं मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर, पणजी, औरंगाबाद खंडपीठ तयार केले का तर इथलं फक्त ऍडमिनिस्ट्रेशन सोयीसाठी, आणि कोणाच्या हातात आहे? राज्यकर्त्यांच्या हातात आहे. फक्त सुप्रीम कोर्टाकडे बोट दाखवून उपयोग होणार नाहीये. सुप्रीम कोर्ट यांनी जर सगळे इमारती उपलब्ध करून दिल्या, त्यांना स्टाफ उपलब्ध करून दिले, तर या ठिकाणी सर्वांना न्याय मिळणं सोपं आहे. परंतु आत्ताच्या राज्यकर्त्यांना किंवा पूर्वीचे कुणी राज्यकर्ते असू, म्हणजे पुन्हा आत्ताच्या राज्यकर्ते नाही, कुणी राज्यकर्ते असू, यांना लवकरात लवकर नागरिकांना न्याय कसा देता येईल याचा ही मुलं प्रयत्नच करत नाही. मग त्या मानाने प्रयत्न झाले नाही 9 वर्षामध्ये. अजिबात प्रयत्न झाले नाही. जरूर. सारिका मॅडम, तुम्हाला काय वाटतं 9 वर्षामध्ये या दृष्टिकोनातून प्रयत्न झाले आहेत की नाही? 9 वर्षाचं मी लेखाजोखा मांडणार नाही, पण आता पण करंट जर बघितलं तर डिजिटल इंडिया म्हणून मोदी सरकारने एक कन्सेप्ट घेतलेली आहे. बरोबर. त्या डिजिटल इंडियाच्या कन्सेप्टमध्ये सगळं डिजिटल होत आहे, त्याप्रमाणे कोर्टही डिजिटल होत आहे. कोर्टमध्ये आता ऑनलाईन प्रोसिजर चालू केली आहे. रिसेंटली 15 जून पर्यंत ऑनलाईन सगळ्यांनी फायलिंग करायचं. त्याचा इम्पॅक्ट कसा होईल की फायलिंग जागेवर बसून करता येईल. बरोबर. कोर्टात डायरेक्ट तुम्हाला ऍप्लिकेशन द्यायची गरज नाही, ऑनलाईन हे होईल. ही प्रक्रिया फास्ट होईल ना. मग सुट्टीच्या दिवशी किंवा घरी बसून सुद्धा तुम्ही कोर्टात केस फाईल करू शकता. हे विषय आला ना, ई फायलिंगचा जो विषय आला किंवा डिजिटलचा विषय आला ना, हा अत्यंत क्लेशदायक विषय आहे. खूप त्रासदायक आहे. नाही म्हणतात का सर? म्हणतात का सर? आर्थिक खर्च पण एवढा त्याच्यामध्ये होतो, म्हणतात का सर? पक्षकारांना आणि सर्वसामान्याला ते पेलवत नाही. दुसरी गोष्ट, ऑनलाईन आपल्याला 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 जर लवकर न्याय मिळायचा असेल तर ही काही बदल आहेत, तांत्रिक ते स्वीकारावे लागणार नाही. त्याला ते नाही म्हणता येणार नाही आपल्याला. आमची मागणी आहे कोर्टाने ती रचना त्यांच्याकडे दाखल करू आणि कोर्टाने डिजिटल त्यांचा एक हे करा काय रिफॉर्म माझं काय म्हणणं, आपल्याला जर सिस्टीम बदलायची असेल ना तर हे स्वीकारावं लागणार. राजकीय लोक काय करतात, एखाद्या ठिकाणी 3 लाख लोकांचं आमदारकीचा वॉर्ड करतात, काय 5-10 लाखाचं असेल तर खासदारी करतात. इथं जर काय 25 लाख आहे तर त्या हिशोबाने तुम्ही कोर्टाचे नंबर वाढवा ना. काय तुम्ही जर 10,000 10-25,000 जर काय तुम्ही लोक ठेवली, आता एका महिन्यामध्ये कोर्ट निकाल देऊन किती देतात? 25 किंवा 30 देतात एका महिन्यामध्ये. आणि एका दिवसामध्ये 10 पोलीस स्टेशनच्या केसेस कोर्टामध्ये किती दाखल होतात? 40. म्हणजे 40 केसेस एका दिवसात येतात आणि निकाल होतात 30 केसेसचा. म्हणजे एक दिवसाचं जरी काम आहे ते महिन्याभरात न्यायाधीशांकडनं उरकत नाही. या दृष्टिकोनात तुम्ही न्यायपालिका वाढवा ना. तुम्ही स्टाफ द्या त्या ठिकाणी, तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर वाढवा त्या ठिकाणी. तुम्ही फक्त ऑनलाईन दाखल करणे हे करणे यानं काम होणार नाही. तुम्हाला जलद गतीने न्याय मिळवता आला पाहिजे. तुम्हाला लोक न्यायालयाची संकल्पना त्या ठिकाणी वाढवता आली पाहिजे. लोकांच्या दारापर्यंत जाऊन, समजा छोटे मोठे गुन्हे आहेत, शेजारचे भांडणं झालेली आहे, तुम्ही दंडात्मक कारवाई करा. तुम्ही 200-500 रुपये दंड करा आणि ते केसेस संपून टाका ना. आता त्यांनी 258 खाली हजारो लाखो करोडो केसेस त्यांनी संपूर्ण भारतामध्ये काढले. केवळ फक्त फिर्यादी सापडत नाही किंवा आरोपी येत नाही या कारणावर. ही कारणं होऊ शकत नाही साहेब. म्हणजे एखादी केस जर काढायची, जर काही आरोपी सापडत नाहीये किंवा एखादा फिर्यादीच येत नाहीये म्हणून तुम्ही त्या ठिकाणी 258 खाली पूर्ण केस उडवून टाकता. नाही, करोडो केसेस त्यांनी त्या ठिकाणी काढले. विलंबाचा विषय मी यासाठी बोललो सर. जलद गतीनं न्याय सर. होणार नाही ना. विलंबाचे कारण भरपूर आहेत. त्याचा विषय यासाठी बोललो, 140 कोटीच्या देशामध्ये लोकांना आता एकमेव राज्यकर्त्यांवरचा विश्वास लोकांचा डळमळीत झालेला आहे. प्रशासनाच्या विषयी करप्शन किंवा बाकी अन्य कारणं, लाल फितीतला कारभार ह्याच्यामुळे लोक त्रस्त आहेत. एकमेव विश्वास आहे तो कोर्ट. म्हणून लोकांना कोर्टाकडून अपेक्षा फार वाढलेल्या आहेत. ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्र शासनाच्या बाबतीमध्ये निर्णय आला त्यावेळेस सोशल मीडियामध्ये सर्वसामान्य माणसं ज्या पद्धतीने रिॲक्ट झाली, त्यावेळेस मला प्रश्न पडला की न्यायालयाच्या विश्वासार्हतेबद्दल जर लोक इतक्या खुलेपणाने आता बोलायला लागले तर हे सुद्धा क्षेत्र आता धोक्यात येतं की काय. राज्यकर्ते, प्रशासन आणि ज्युडिशियरी, 4th इस्टेट सोडून द्या, मीडिया मी बोलत नाही. म्हणून मला विषय असा आहे की ज्युडिशियरीची विश्वासार्हता, न्यायालयाची विश्वासार्हता आपल्या लोकशाहीमध्ये हा अत्यंत महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. 9 वर्षाच्या काळामध्ये विश्वासार्हतेला कुठे तडा गेला आहे का? चांडक सर, तुम्हाला काय वाटतं? माझं म्हणणं आहे की त्याच्यात कोणताही तडा गेलेला नाही. उलट ज्युडिशियरीवर विश्वास वाढलेला आहे. आज लोक, जसं तुम्ही सांगितलं 4 भाग सांगितले आपण, त्यामध्ये पहिलं राज्यकर्ता लोकांचा विश्वास कमी होता. आता मोदीमुळे राज्यकर्ता विश्वास सामान्य जनतेचा खूप वाढलेला आहे. लोक जी आशेनं बघतायत त्यांना असं वाटतं की मोदी जे आहेत ते आपल्याला न्याय देतील. आणि मोदी तसे त्याप्रमाणे पूर्ण तुम्ही बघितलं सर्वसामान्यांसाठी प्रयत्न करतात. त्यामुळे कायद्यासुद्धा प्रयत्न करतात. कायद्याच्या कोणत्या गोष्टी करताना थोडा क्लिष्टपणा जास्त आहे. कारण एका बाजूला जे ज्युडिशियरी पूर्ण, एका बाजूला ब्युरोक्रेसी, आपल्या एका बाजूला पार्लमेंट सगळे आहे. यामध्ये संतुलन करून त्यांना काय निर्णय करायचे. जोपर्यंत ज्युडिशियरीमध्ये मागणी होत नाही किंवा तुम्हाला इतके कोर्ट करायचे
जरी त्यांची परवानगी त्यांना घ्यावी लागते. फंड देण्याची जबाबदारी सेंट्रल गव्हर्नमेंटची किंवा त्या राज्य सरकारची आहे. जे राज्य सरकार आहेत त्यांची जबाबदारी ती आहे, ती त्यांनी द्यायला पाहिजे. पण हे निर्णय घ्यायला जो प्रक्रिया जी आपल्याकडे आहे ती प्रक्रिया खूप थोडी लेंदी आहे. ते लवकर निर्णय त्यामध्ये होत नाहीत आणि त्यामुळे ह्या गोष्टी आहेत त्या लांबत जातात. तुम्हाला काय वाटतं, विश्वासार्हता हा जो विषय आहे, सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये आता न्यायालयाच्या बाबतीमध्ये विश्वासार्हता असायलाच पाहिजे हे माझं मत आहे. पण काय परिस्थिती आहे? आपलं मत आपल्या मुद्दा विषय एकदम अतिशय महत्त्वाचा आहे. कारण देशातलं संपूर्ण एकंदरीत चित्र बघितलं तर लोकांना असं वाटतं की खऱ्या अर्थाने आपण कोर्टात गेल्यानंतर आपल्याला न्याय मिळेल का. कारण त्याच्यामुळे मनामध्ये थोडी दहशत आणि थोडीफार भीती निर्माण झालेली आहे सिस्टीमबद्दल. कारण काय, ज्या प्रकारची सिस्टीम राबवली जाते, ज्या प्रकारचा न्यायदान करायला उशीर होतोय आणि ज्या प्रकारचं चित्र संपूर्ण देशामध्ये निर्माण केलं जातंय, काही त्याला कारणं वेगवेगळ्या प्रकारची असतील. आणि जो संदेश लोकांपर्यंत जातोय ना, त्या संदेशातनं सध्या लोक भयभीत अवस्थेमध्ये आहेत. संपूर्ण देशामध्ये चित्र असं आहे की आपण ज्या विश्वासाने कोर्टाची पायरी चढतोय, एक तर न्याय लवकर मिळत नाही, दुसरी गोष्ट न्यायालयावरती कोणाचं काही प्रेशर आहे का, हा एक मुद्दा येतोय. मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाच्या सन्माननीय न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घ्यायची वेळ त्यांना 3 न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद ते प्रथमच झालं मला वाटतं असं. इतिहासात प्रथम झालं. इतिहासात पहिल्यांदा झालं की देशाच्या संपूर्ण जगामध्ये इतिहास असला असं मला वाटतं की 3 सर्वोच्च न्यायालयाचे सिनियर न्यायमूर्ती पत्रकार परिषद घेत आहेत. मग त्यांना पत्रकार परिषद घ्यायची काय गरज पडली. आणि जर हे पत्रकार परिषद घेत असतील तर सर्वसामान्य माणसांनी न्याय मागायला जायचं कोणाकडं. मग असं चित्र जर समोर येत असेल तर अतिशय वेगळ्या प्रकारचं चित्र येतं. आणि आता जो नुकताच निकाल आलेला आहे त्या निकालाकडे पाहिल्यानंतर सुद्धा आपला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा लोकांना असं वाटतं की बाबा नक्की प्रकार काय आहे. सगळं जर बेकायदेशीर आहे, सरकार जर अधिकृत आहे तर मग चुकलंय कोण. आणि चेंडू परत जर सभापतींच्या कोर्टात जर टोलाला जातोय आणि त्याला जर एखादी कालमर्यादा जर आखून दिली नसेल तर हा निर्णय कधी लागणार. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा आपण आदर करतो, पण त्याची जर कालमर्यादा स्पेसिफिक काळ दिला असता 2 महिने 3 महिने हा निकाल लावा तर त्याचा एक तर चांगला संदेश म्हणजे लोकांमध्ये गेला असता. आणि यांच्यावरती सुद्धा बंधन आलं असतं सभापतींवरती की बाबा मला 3 महिन्यात निकाल लावायचा आहे, 4 महिन्यात निकाल लावायचा आहे. आता प्रॉब्लेम अशी होती की सभापतींचे स्टेटमेंट पाहिल्यानंतर की त्यांना सुद्धा असं वाटतं की बा सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेचं साहजिक आहे, संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेचा अभ्यास केल्यानंतर त्यांना निकाल सभापतींना द्यावा लागणार आहे. आणि त्यात सुद्धा कालाचा अपव्यय होऊ शकतो. त्यातही किती दिवसात हा निकाल येईल सांगता येत नाही. कारण जी ज्युडिशियल प्रोसिडिंग त्यांच्या समोर चालू झालेली तर एक सर्वोच्च न्यायालयाने फक्त एक काय टाइम लिमिट जर आणून दिलं असतं की इतक्या मुदतीमध्ये हा निकाल तुम्ही शक्यतो देण्याचा प्रयत्न करा तर चित्र वेगळं दिसलं असतं. आणि त्या माध्यमातून समजा ज्याच्या बाजूने निकाल गेलाय किंवा ज्याच्या विरोधात निकाल गेलाय त्याला न्याय मागायला आणखी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे मोकळे होते. पण होणार काय की 1.5 वर्षानंतर इलेक्शन येणार, हा कालमर्यादा ठरलेली नाहीये आणि नक्की हा सभापती साहेबांचा अध्यक्षांचा निकाल कधी येईल कोणालाच माहित नाहीये. नाही, सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या बाबतीत एक मात्र सांगू शकतो मी, सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल हा अत्यंत योग्य. त्याचं कारण असं की तो अधिकार अध्यक्षांचा, विधानसभा अध्यक्षांचा आहे, तो त्यांना तो दिला. फक्त त्यातला आक्षेप मला एक दिसतो, तो कर्नाटकच्या निकालानंतरच का निकाल द्यावा याच्याविषयी लोकांना हे वाटलं, म्हणून थोडा संदेह त्याच्यात निर्माण झाला. की फक्त एक टाइम लिमिट जर असतं महत्वाचा पिरियड, ठीक आहे, निकाल जे कोर्टाचे येतात त्याबद्दल आपण काही टिप्पणी करू शकत नाहीये, पण त्याच्यामध्ये टाइम लिमिट असणं, टाइम बॉन्ड की इतक्या दिवसाला निकाल लावा तर त्याचं एक चित्र वेगळं दिसलं असतं. की सभापती साहेबांना म्हणजे 2 मिनिट त्याच्यामध्ये सगळी गल्लत आपण करतोय. एक म्हणजे कॉन्स्टिट्युशनल जे प्रोव्हिजन आहे, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि मंत्रकारांनी ज्याप्रमाणे सांगितलं, हे जे 3 पिलर्स आहेत त्यातले ज्युडिशरी आणि लेजिस्लेचर याच्यामधले एक वाद कायम चालू आहेत की हु इज द सुप्रीम. यशवानंद भारती केस असू दे, गोकुलानंद केस असू दे किंवा मणिका गांधी केस असू दे, की हु इज द सुप्रीम. आता याच्यामध्ये विधानसभा जे अध्यक्ष किंवा सभापती दे आर कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी, त्याच्यामुळे त्यांचे अधिकार त्यांना दिले. पटवर्धन साहेब जे म्हणतात की टाइम बाउंड दोन्ही तिन्ही निकालामध्ये याच्यामध्ये असं आहे की यू कॅनॉट गो बिहाइंड अँड बियॉन्ड दी ऑर्डर ऑफ द सुप्रीम कोर्ट. कुठल्याही कोर्टाचे ऑर्डर यू कॅनॉट गो. आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टात लिमिटेशन तिथेच आहे की ते जस्टिस त्यांनी आतापर्यंत जर सगळं बरोबर दिलं तर टाइम बाउंड का दिलं नाही. तर त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशन असं की दे कॅनॉट गिव्ह अ डायरेक्शन टू दी लेजिस्लेचर अथॉरिटी. तर त्याच्यामध्ये टाइम बाउंड दिले. आपला एक साधा प्रश्न होता, न्यायालयाची विश्वासार्हता सर्वसामान्य लोकांच्या तो फार महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे. मी एक साधा प्रश्न तुम्हाला, म्हणजे आपण वरपर्यंत जाऊ, आता राजकारणामध्ये घुसून नये किंवा ज्युडिशियल आहे, सर्वसामान्य माणसाच्या प्रती आपण एक मुद्दा फक्त घेऊ की आज न्यायालयामध्ये केसेसची संख्या का वाढते.
कारण छोट्यातला छोटा आणि मोठ्यातला माणूस म्हणतो मी कोर्टात जाऊन तुला सबक शिकवेन. शेवटचा मार्ग तोच आहे, दुसरं काय करू शेवटचा मार्ग शकतो? तोच आहे, म्हणजे कोर्टाच्या कुठेतरी विश्वासार्हता आहे म्हणूनच कोर्टात जातात ना. लोकांना दुसरा पर्याय नाही मॅडम. याचा अर्थ काय होतो याचा की अर्थ ब्युरोक्रसीवरचा आहे. लोकांचा विश्वास कमी झालेला विश्वास- आहे. ब्युरोक्रसी करप्शन खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं विश्वास आहे म्हणून बरोबर. कोर्टात त्यावर जातात लोक ना आपल्या लोकं. कोर्टात जातात. आपण काय होतात? म्हणूनच लोकांचा शेवटचा विश्वास तिथे आहे, तिथे ते नाही मिळत. नाही, तुम्ही काय म्हणताय? माझं म्हणणं असं आहे की पडवळ साहेबांनी आता जसं सांगितलं की भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडले की 3 न्यायाधीश डायसवर बसलेले येऊन त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आमच्यावर कसल्या पद्धतीचा दबाव Senior असतो, साहेब. हे सांगायचं त्यांनी त्या ठिकाणी जेव्हा प्रयत्न केला तर देशामध्ये किंवा जगामध्ये हा एक संदेश गेला की बाबा कशा पद्धतीने ज्युडिशियरीला या ठिकाणी हाताळलं जातं. दुसरं सर्वात महत्वाचा प्रश्न खाडे साहेबांनी सांगितलं की बाबा 3 तलाकाचा किंवा राम मंदिराचा विषय घेतला. आपण सगळ्यांनाच माहिती आहे त्या गोष्टी. त्यानंतर त्या न्यायाधीशाला खासदार कसं करण्यात आलं आणि त्यांच्यावर कशा पद्धतीनं कारवाई झाली आणि तर हे हा. नेहमीच आहे. कोण कोण न्यायाधीश, कोणाचे तर नातेवाईक आहेत? न्यायाधीशांनी त्या ठिकाणी हा, कोण कोण न्यायाधीश, कोणाचे त्या नातेवाईक ठिकाणी आहेत? जाणं- कसे अपॉइंटमेंट केल्यात हे अभिषेक सिंघवी स्वतः कोलिजियमध्ये होते आणि त्याने काय नाही नाही, पण मला चटक सर, तुम्ही माझा विषय पूर्ण होऊ द्या. नाही नाही, इतके लोक दोन मिनिट, तुम्ही आहे ना असं टेन्शन घेऊ दोन मिनिट, नका. दोन मी जे मिनिट. बोलतोय ना नाही का मी नाही. कायद्याला सर, धरून ऐका ना. बोलतोय. मी काय माझ्या मनातलं तुम्ही बोला, तुम्ही बोला. दुसरी गोष्ट, 3 न्यायाधीश जेव्हा पत्रकार परिषद घेतात त्यावेळेस एक सगळ्यांसमोर एक विषय जातो. त्याच्यानंतर त्यातलेच एक न्यायाधीश यांना खासदार कशा पद्धतीने केलं जातं, त्यांच्यावर झालेले केसेस कशा काढले जातात किंवा त्यांच्यावर कारवाई नाही होती हे बघितलं जातं. तसंच आपण आता दिल्लीमध्ये पाहिलं ब्रिजभूषणचं प्रकरण. 2 महिने महिला त्या ठिकाणी ऑलिम्पिक्स विजेते त्या ठिकाणी गुन्हा दाखल करून सुप्रीम कोर्टाकडनं घेतात. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न किती गंभीर झालेला आहे त्या ठिकाणी. तसंच जर का आपण कर्नाटकचा पण विषय पाहिला तर मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल येतो. म्हणजे याचाच अर्थ लोकांच्या मनामध्ये एक विषय असा बसलेला आहे की कायदा सुव्यवस्थेला यांनी हाताशी धरून काम करतायत की काय. आणि जर का हे लोक कायदा सुव्यवस्थेला नाही, नाही. काम करत जोडी- असतील तर आपल्याला- ज्युडिशियरीवरचा विश्वास लोकांचा उडत चाललाय. हे जुडिशियल आरोप करतायत. आरोप नाही करत आहे. दोन मिनिट. त्यांच्यावरचा मंतरकर विश्वास जो आहे सर, ना, मंतरकर हा सर, उडत चाललाय हे तुम्ही सांगितलं. तुम्ही बोललात. सरांना बोलू. सरांना तीन बोलू. उत्तर देतो. 3 न्यायाधीश आणि पत्रकार परिषद केव्हा घेतली, किती वर्ष झाली तुम्ही बघायला बरं का. जी पत्रकार परिषद घेतली गेली अशी एक देशात सिस्टीम होती. पण तुम्ही जर गोगोईचं स्टेटमेंट वाचलं असेल की आम्ही पण माणसं आहोत ते बघा आपण हो, बरोबर, पण व्यक्ती आहोत, बरोबर, आमच्यावर बरोबर. चुका होतात. तुम्ही लक्षात घ्या आतापर्यंत जो जुना इतिहास तुम्ही जर बघितला तर ज्युडिशियल दबाव होता, राज्यकर्त्याचा दबाव होता. आता दबाव नाहीये. हे जे 3 जे जजेस होते त्यांची पार्श्वभूमी आपण बघावी. आता याने विषय काढला त्यामुळे तेव्हा कसं असतं विरोधी विचाराची जर व्यक्ती असतील पत्रकार परिषद घ्यावी का त्यांनी, पत्रकार परिषद घेता येईल का, हा महत्वाचा मुद्दा आहे की ज्युडिशियल त्यांच्या हातात अधिकार आहेत ना. जे आपण म्हणतो ना सुप्रीम अथॉरिटी आहे बरोबर. त्याच्यावर कोणी देवच आहे, त्यांच्यावर निर्णय कोणालाच नाहीये. नाहीये. ज्यांच्याचा अधिकार आहे त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी का आणि केंद्र सरकार आरोप करावेत का, हे कुठंतरी बरोबर वाटतंय का. नाही, अजिबात बरोबर. वाटत नाही. आता शहा बघा शेतकऱ्याचा आंदोलन सांगितलं हे 2 वर्ष चालू होतं. एक तरी गोळी घातली का, किती प्रयत्न झाले, एक गोळी घातली, इतके अपशब्द वापरले गेले केंद्र सरकार. तो पण जर तुम्ही बघितलं असं तर लाल किल्ल्यावरती चढले पण एक पण गोळी घातली का नाही घातली गेली की त्यांना माहित होतं की एक गोळी घातली, एक शेतकरी गेला तर काय देशामध्ये बवाल झाला असता. तेव्हा केंद्र सरकारने तो विषय हाताळला आणि त्यानंतर माघार घेतली. ओके तुमची इच्छा आहे ना, माघार घेतली. त्यांचं केंद्र सरकारचं म्हणणं होतं की बाबा हे जे कायदे आहेत ते चांगले आहेत शेतकऱ्यासाठी, परंतु सगळ्यांचं मत पडलं नाही तर त्यांनी ते परत घेतले. असं नाही केलं किंवा नाही आम्ही राबवणार, असं नाही केलं. आपण शहावरचा निर्णय बघा बरं, हुकुमशाही नाही केलं. तो फिरवला का नाही शहावरचा निर्णय. तुम्हाला अतिशय अनेक निर्णय तुम्हाला सुप्रीम कोर्ट दाखवतो ते मान्य करण्यात आले नाही, ते त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही आपण बघाय. त्यामुळे ज्युडिशियरीबद्दल आपण जेव्हा बोलतो तर आपलं म्हणणं की गिव्ह द रिस्पेक्ट टू द ज्युडिशरी. त्यांनी घेतला निर्णय. आता हा जो महाराष्ट्राचा निर्णय घेतलाय मग ते शहा जे जस्टिस होते ते रिटायरमेंट होते, 2 दिवसात रिटायरमेंट होते. तेव्हा तो निर्णय हा महत्वाचा निर्णय होता. निर्णय घेताना त्यांनी काय केलं की तो त्यांनी ठरवलं की बा हा निर्णय इतक्या दिवसात द्यायचा आहे. तर ज्यावेळेस त्यांच्या लक्षात की 15 तारखेच्या आत निर्णय घेणं बंधनकारक आहे, 2 दिवस सुट्ट्या होत्या, तेव्हा तो निर्णय घेण्यात आला. पण निर्णय घेण्यानंतर परत प्रश्न कुठे येतो की आता जर रिजनेबल टाइम त्यांचं म्हणणं असेल तर परत तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जा ते रिजनेबल टाइमची व्याख्या ठरवून घ्या. त्यांना कोणी रोखलेलं आहे नाही रोखलं. का. आणि रिजनेबल टाइमचा जो अधिकार आहे तो अध्यक्षाचा आहे. आता प्रश्न परत त्या जागेवर तुम्ही निर्णयात जे बोट ठेवलं जाते त्या निर्णय बोट ठेवताना आपण नीतिमत्तेवर देतो किंवा नीती आहे का बरोबर. तर नीतिमत्ता करताना जेव्हा इलेक्शन लढवली गेली त्याच इलेक्शन कोणी लढवलेली, भाजपने शिवसेनेने इलेक्शन लढवली. 288 सीट लढवल्या, भाजपला 151 सीट दिल्या, 131 सीट तुम्ही लढल्या, नंतर तुम्ही 131 सीट त्या 288 मिळाला. तेव्हा ही नीती होती का, हे नियमात बसतंय का, याचा विचार कोर्टात तरी केला का किंवा बाकीच्या कोणी जनतेने केला का. तुम्ही बाहेर पडला
तर बाहेर पडा तुम्ही इलेक्शन दोघांनी एका समान याच्यावर जर लढवले असेल साहेब, तर कायदा काय सांगतो? सर, मला- ऐका ना. ऐका ना. त्यामुळे- सर, सर. सर ऐका ना, माझा- आता काय होतं ते नीतीचा काय प्रश्न होत नाही तसं काय होत नाही. अश- माझा- नीतीचा नाही प्रश्न आहे. नाही त्यावेळेस आहे ना भाजपचे मंजरकर सर, माझा शेवटचा प्रश्न आहे मंजरकर सर, मंजरकर सुशीलजी, वेळ संपते हे त्यांचं मत असू शकतं त्यांचा मी आदर करतो. वेळ संपते. माझा शेवटचा प्रश्न मंजरकर, शेवटचा प्रश्न आहे आता. कॉलेजियम पद्धत ही जी आता आलेली आहे, ज्याच्या संदर्भामध्ये रिजिजूंचे अचानक उचल मागणी केली आणि त्या ठिकाणी दुसऱ्या मंत्र्याकडे कायद्याचा पदभार दिलेला आहे. याच्याविषयी नेमका काय प्रकार आहे हो? आता तुम्हाला त्याबद्दल सांगतो मी की कोलिजियन म्हणजे कोलिजियम सिस्टीममध्ये चीफ म्हणजे सुप्रीम कोर्टाचे 4 किंवा 5 जज असतात ते बरोबर. निर्णय घेतात. आता आपण एक निर्णय बघितला असेल निवडणूक आयुक्ताचा. हं. निवडणूक आयुक्ताचा निर्णय घेताना काय केलं की ही सेंट्रल जे गव्हर्नमेंट आहे त्यांना जे अधिकार होते, एखाद्या व्यक्तीला अपॉइंट अधिकार त्यांना आहे, पण सुप्रीम कोर्टाने त्याचा निर्णय काय दिला की नो, पारदर्शकता आहे त्याच्यामध्ये नाहीये. त्यामुळे पंतप्रधान, चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि त्यानंतर तिसरी व्यक्ती विरोधी पक्षाचा नेता जो जास्त मत असेल त्यांना, या तिघांनी निवड करायची म्हणजे पारदर्शक येईल. त्यामुळे असं सेंट्रल गव्हर्नमेंटचं मत पडलं की कोलिजियम सिस्टीम जी आहे ती विथ ड्यू रिस्पेक्ट टू द सुप्रीम कोर्ट की त्यांना असं वाटतं की 5 जणच फक्त जे निर्णय घेतात त्यामध्ये पारदर्शकता येत नाही, असं त्यांचं मत पडलं. आणि त्यांचं मत पडलं की जसं जगामध्ये आहे तशी एक कमिशन नेमून ज्यामध्ये चीफ जस्टिसचे 3 जजेस असतील, एक पंतप्रधान असेल, विरोधी पक्ष नेता असेल, एक इमिनेंट पर्सनॅलिटी असेल, असं ते कोलिजियम सिस्टम त्यांनी कायदा पास केला. कायदा हा युनॅनिमसली पास केला, त्यामध्ये कोणी विरोध केला नाही, म्हणजे विरोधी पक्षाने विरोध केला नाही. हा संसदेने पूर्ण कायदा पास केला. तो कायदा परत सुप्रीम कोर्टाने रद्द केला आणि त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटचे आणि त्यांचे त्या गोष्टीवरून वाद निर्माण झाले. वाद निर्माण होताना जे त्यांचं मत होतं रिजव्यूने, आपल्या किरण रिजव्यूने, त्यांनी ते मांडलं. पण जेव्हा सेंट्रल कोर्टच्या लक्षात आलं की मग सुप्रीम कोर्ट खूपच नाराज होतं. त्यांचे जर सुप्रीम कोर्टाचे राग किंवा स्टेटमेंट जर बघितले असेल तर ते खूप कठोर आहेत थोडे. कठोर होते. तेव्हा त्यांनी असं नाही की सुप्रीम कोर्ट ही एक अथॉरिटी आहे, त्यांचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे. ओके की ह्या व्यक्तींचं स्टेटमेंट त्यांना पसंत नाही, त्यांना त्यामुळे जरी ते काही कारण सांगत असेल तर त्यांना त्यामुळे बदलण्यात आलेलं आहे आणि नवीन व्यक्तीला ते देण्यात आहे किंवा ज्युडिशियरी पण दुखवता कामा नये. कारण आपला देश चालवताना सगळ्यांना बरोबर घेऊन चालायचं आहे. कोणती गोष्ट एका दिवसात होत नाही. दमादमाने ज्या विचार जनतेमधून मागणी होईल त्यास आपोआप कोलिजियम सिस्टीममध्ये बदल होऊ शकेल. तर किरण रिजिजू या कोलिजियम सिस्टीमबद्दल सुप्रीम कोर्टवर जी त्यांनी स्ट्रक्चर पास केली होती ते त्याच्याविषयी सर्वसामान्य जनतेमध्ये सुद्धा नाराजी होती. कारण ज्युडिशियरीच्या बाबतीमध्ये कायदा मंत्र्यांनी थेट अशा पद्धतीने बोलणं हे थोडं गैर होतं. म्हणजे ते तो मान्य करू. मला वाटतं आपली वेळेचं बंधन आहे आपल्याला. मी एक 30 सेकंदच घेतो कॉलेज सिस्टम बद्दल. की कायदा मंत्र्यांनी ते रिव्हर्स पास करायला नाही पाहिजे होते ह्याबद्दल मी सहमत आहे. परंतु कॉलेज सिस्टम मध्ये मात्र एक सर्वात मोठा लॅक्विन आहे की ठरलेले 5 जजेस. आतापर्यंत जर तुम्ही 47 पासून जर पाहिलं तर फक्त 7 ते 8 फॅमिली मधलेच लोक सुप्रीम कोर्टामध्ये जजेस जातात. अच्छा. म्हणजे कसं समजा आपण 5 जण आहे, मग आपण 5 जण ठरवतो ना, तर 6वा ठरवताना जर रिटायर्ड झाल्यानंतर जो ठरवतात तो त्याच फॅमिलीतला किंवा त्याचे ज्युनियर किंवा त्याच्या चेंबरच होतो. ती त्रुटी दूर करायची म्हणून हे केलं. त्याच्यामुळे ही त्रुटी, जसं तांडे सर म्हटलं की कुठेतरी त्याच्यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे. आता एक मुद्दा आपला एक मुद्दा मगाशी राहिला, महत्त्वाचा मुद्दा असा राहिला की जसं आपण मध्ये तुमच्या म्हणजे चांडक सरांनी, मंचरकर सरांनी तो ओझरता तो उल्लेख फक्त केला की राम मंदिर बाबरी मस्जिदचा निकाल दिला, त्याच्यानंतर त्या जे जज रिटायर झाले त्यांना नंतर राज्यसभेवर घेण्यात आलं. यापूर्वी असे प्रकार झालेत का? तर झालेले आहेत. पण ते कितपत योग्य आहे चांडक सर? आता जेव्हा जास्त वेळ थोडक्यात फक्त माझं असं म्हणणं आहे, जो निर्णय झालेला आहे गोगोई जवाहरी त्यांनी, जर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटची जे परिस्थिती बघितली असेल, बिश्नोई बाहेरचे आहेत, आपण जर बघितलं ना. हो बरोबर. त्यानंतर आता जे आपले परराष्ट्र मंत्री आहेत ते पण बाहेरचे आहेत, निवडून आलेले नाहीत, ते त्यांना घेण्यात आलेले आहे. की मोदी सरकारने एक प्रयत्न केलेला आहे की ज्या चांगल्या व्यक्ती आहेत त्यांना घेण्याचा, प्रत्येकाला प्रतिनिधित्व जे आहे त्या राज्यसभेवर देण्यात यावं. त्यांना काही कोणतं मंत्रिपद दिलं किंवा कोणत्या मोठ्या पदावर द्यायचं नाही, फक्त त्यांना राज्यसभेवर घेण्यात आलेले आहे. आणि राज्यसभेमध्ये जे मेंबर आहेत, समजा राज्यसभेत बहुमत नाहीचे, पण राज्यसभेचे जे मेंबर आहेत त्यांना फक्त मत मांडण्याचा अधिकार आहे. ज्युडिशियरीमध्ये एखादी व्यक्ती जर राज्यसभा झाली तर त्या ज्युडिशियरीचं मत ते मांडू शकतील. त्यांना ते प्रश्न पूर्ण माहिती आहे. आणि माझं चीफ जस्टिस ऑफ इंडिया, त्यामुळे विथ ड्यू रिस्पेक्ट की ती व्यक्ती जी अपॉइंटमेंट करता आलेली त्या क्षेत्रात तज्ञ म्हणून त्याला अपॉइंटमेंट करतात. यापूर्वी सुद्धा अशीच झाली आहे मला वाटतं. यापूर्वी झाले असतील, विषय तो नाहीये. एखाद्या व्यक्तीनं आपण पंतप्रधान असताना एखादा न्यायाधीश म्हणून काम केलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी बसवणं
म्हणजे याचा अर्थ कुठं ना कुठं तर लोकांच्या मनामध्ये हा विश्वास म्हणजे आपल्याला निर्माण होतो. आपल्याला या विषयावरती आणखीन बरेच कंगोरे आहेत, बरंच काही बोलता येऊ शकतं. मला वाटतं या विषयावरती ज्युडिशियरीला गेल्या 9 वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या काळामध्ये कितपत न्याय मिळाला याचा आपण एक थोडक्यात मूल्यमापन केलेलं आहे. मला वाटतं बऱ्यापैकी पडवळ सरांनी सांगितलं की ते 50%च्या आसपास जवळपास ते काम झालेलं आहे असं मान्य करायला हरकत नाही. सर्वसमावेश आपली जी चर्चा आहे त्याच्यामध्ये म्हणजे 3 विरुद्ध 2 वगैरे 2 विरुद्ध 3 असा काही प्रकार इथे नाही आहे. एक आपला संपूर्ण ह्या चर्चेचा निष्कर्ष असा आहे की अजिबात काम झालं असं आहे का, तर तसं नाही आहे. काम झालेलं आहे पण ते 50%च्या आसपास आहे. परंतु मोदी यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा फार मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्याचं कारणच तसं आहे, गेल्या 60-65 वर्षामध्ये ज्या पद्धतीने सरकारने ज्युडिशियरीला पूर्ण दुर्लक्ष केलं होतं, नंतर मोदी आल्यावरतीच लोकांना का वाटलं की नाही लोकांची अपेक्षा त्यामुळे मोदींकडून जास्त होत्या. म्हणून 9 वर्षामध्ये जे झालं आहे ते त्या तुलनेमध्ये बऱ्यापैकी आहे. कदाचित 2024ला पुन्हा जर ते सत्तेवर आले तर आपण अपेक्षा व्यक्त करूया की ड्रास्टिक चेंजेस होतील ज्युडिशियरीमध्ये आणि आपल्याला आपली न्यायव्यवस्था, झटपट न्याय देणारी न्यायव्यवस्था, स्पीडली थोडक्यात जलद न्याय ज्याला आपण म्हणतो तो मिळू शकेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. आपण सर्वजण या चर्चेमध्ये आलात, सहभाग घेतला त्याबद्दल